हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी, विषय आहे सामान्य विज्ञान. आपलं प्रकरण चालू आहे 18वे, परिसंस्था. मित्रांनो, या प्रकरणाचा आपला एक व्हिडिओ तयार झाला, तो तुम्ही पाहिलाच नसेल पाहिला मित्रांनो, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही तो नक्की बघा. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय घेतलं, तर परिसंस्था म्हणजे काय ते आपण त्यात शिकलो. त्याचप्रमाणे परिसंस्थेचे घटक, हा जो फ्लो चार्ट आपल्याला इथे दिसतोय, याचा आपण अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्याचप्रमाणे परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया ही नेमकी कशी एकमेकांवर अवलंबून आहे त्याचा देखील आपण अभ्यास केला होता. आणि मित्रांनो, या परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रियेचा अभ्यास केल्यावर आपण सुरुवातीचा हा काही टॉपिक आपण पाहिला होता की नेमके परिसंस्थेचे प्रकार हे कसे आहेत. अर्थात प्रत्येक परिसंस्था जी आहे, एका परिसंस्थेमध्ये अनेक परिसंस्था ज्या आहेत त्या असू शकतात, नाही का. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. प्रत्येक ठिकाणची परिसंस्था ही वेगवेगळी असू शकते, हेही आपण पाहिलं आहे. आणि मित्रांनो, आता आपण पुढचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आपण सुरुवात करत आहोत. व्हिडिओ नंबर 2ला आपण सुरुवात करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. मग त्यामुळे होतं काय मित्रांनो, त्या भागात राहणाऱ्या जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये पण आपल्याला सारखेपणा आढळतो. आणि एक विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा क्षेत्रांना आपण बायोम्स असं म्हणतो. आता या बायोम्समध्ये बघितलं तर अनेक छोट्या मोठ्या परिसंस्था ज्या आहेत त्या कार्यरत असतात किंवा त्यांचा समावेश त्यामध्ये असतो. आता पृथ्वी जर आपण विचार केला, पृथ्वीच ही स्वतः एक विस्तीर्ण अशी परिसंस्था आहे. आता पृथ्वीवर साधारणपणे 2 प्रकार आपण पाडले, एक आहे पाण्याचा आणि दुसरा आहे जमिनीचा. तर याचे 2 बायोम्स जे ते तयार होतील. पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारचे बायोम्स आढळतात. हे सुद्धा कशावरून आपण ठरवलं की त्याचा जो काही भाग जो आहे हा पाण्याने व्यापलेला आहे आणि काही भाग जमिनीने व्यापलेला आहे. त्यामुळे 2 बायोम्स आढळतात. म्हणूनच त्याला नाव दिलं आहे मित्रांनो भूपरिसंस्था, ज्याला आपण लँड बायोम्स असंही म्हणतो. भूपरिसंस्था हा एक आपल्याला पहिला सांगता येईल. आणि दुसरा जो आहे तो आहे जलीय परिसंस्था. मित्रांनो, हे आपण जाणतातच की आपण जवळजवळ पृथ्वीचा 71% भाग हा जलाने म्हणजे पाण्याने व्यापलेला आहे आणि उरलेला 29% भाग हा आहे भूभाग म्हणजे पृथ्वीचा जमिनीचा भाग. हे आपण जाणतोच, नाही का. मग त्यावरूनच हे बायोम्स जे ते पडले असतात. सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो भूपरिसंस्था म्हणजे काय, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. भूपरिसंस्था, ओके. आता मित्रांनो, ज्या परिसंस्थात फक्त भूभागावरच म्हणजेच काय जमिनीवरच असतात त्या अस्तित्वात येतात त्यांना आपण भूपरिसंस्था असे म्हणतो. आता मित्रांनो, परिसंस्थेमध्ये आपण बघितलं जैविक घटक, अजैविक घटक, नाही का, यांचा समावेश मिळतो की यांचा समावेश करून ही जी परिसंस्था ही तयार झालेली असते. मग या भूपरिसंस्थेतसुद्धा अजैविक घटक किंवा जैविक घटक हे तेवढेच महत्त्वाचे आहेत. आता अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी. आता इथे हा शब्द का आलेला आहे किंवा हे ओळख आलेली आहे, अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. याचं कारणच काय मित्रांनो, अजैविक घटक कोणते? अजैविक घटक आपल्याला सांगता येईल वारा, सूर्यप्रकाश, नाही का, माती, हे सर्व अजैविक घटक आहेत. मग प्रत्येक ठिकाणी हे सारखे आहेत का? तर निश्चित नाही. काही ठिकाणी बघितलं, आपल्या भारतातच जर आपण बघितलं तर खूप जास्त प्रमाणात उष्णता ही पडते, खूप जास्त प्रमाणात बर्फही पडतो. म्हणजे थंडसुद्धा वातावरण आपल्याकडे आहे, गरमसुद्धा वातावरण आपल्याकडे. म्हणजेच हे भूपरिसंस्थेमध्ये हे अजैविक घटक असमान आहेत, वेगवेगळ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था ज्या आहेत या निर्माण झालेल्या आहेत. आता गवताळ प्रदेशात जर बघितलं तर गवताळ प्रदेशातली परिसंस्था म्हणजे गवताळ प्रदेशातील परिसंस्था, त्याचप्रमाणे सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था, अशा वेगवेगळ्या परिसंस्था या भूपरिसंस्थेमध्ये मोडल्या जातात. त्यापैकी आपण काहींचा आपण अभ्यास करणार आहोत. आता आपण सुरुवात करूया गवताळ प्रदेशातील परिसंस्था जी आहे ती. आता गवताळ प्रदेशातील परिसंस्था जी आहे मित्रांनो, ती आपण कोणाला म्हणणार? ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण मोठी मोठी झाडे वाढण्यासाठी पुरेसं नसतं, म्हणजे मोठी झाडं वाढू शकत नाही. मग त्या ठिकाणी काय होतं, तर गवत तयार होतो, गवताळ प्रदेश तयार होतो, नाही का. या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. याचं कारण काय, तर उन्हाळा जो आहे हा जास्त असतो, मोठा असतो
आणि पाऊस जो आहे हा कमी असतो, माफक असतो. त्यामुळे मित्रांनो इथे काय होतं, खुरट्या वनस्पतींची वाढ होते. आता या खुरट्या वनस्पती वाढल्या, ह्या कशामुळे वाढल्या मित्रांनो, तर या अजैविक घटकांमुळे. अजैविक घटक कोणते, तर उष्णता जास्त होती, पाऊस कमी होता, माफक होता. हे अजैविक घटकांमुळे काय झालं, तर या खुरट्या वनस्पती वाढल्या. आता या खुरट्या वनस्पतीवर जगणारे जैविक घटक कोणते, तर आपल्याला म्हणजे जैविक घटकांमध्ये प्राथमिक भक्षण करणारे कोणते, तर आपल्याला सांगता येईल शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण. हे जे मित्रांनो हे आहेत जैविक घटक या गवताळ प्रदेशातील परिसंस्थेचे. याचं कारण काय, हे काय खातात, तर गवतावरती अवलंबून असतात. म्हणजे ते प्राथमिक भक्षक जे आहेत त्यांना आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे त्यांना खाणारे हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणीसुद्धा मित्रांनो या प्रदेशात आढळतात. आणि अशा पद्धतीने या अजैविक घटकांवरती अवलंबून असणारे हे जैविक घटक येतात आणि ही परिसंस्था तयार होते. त्याचप्रमाणे मित्रांनो फक्त एवढेच नसतात, तर त्याचप्रमाणे अनेक विविध प्रकारचे पक्षी, कीटक, सूक्ष्मजीवसुद्धा या गवताळ प्रदेशातील परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळलेले दिसून येतात. ओके, बघा जे चित्र दाखवलं आहे ते गवताळ प्रदेशातील परिसंस्था दाखवली की सगळीकडे हे गवत दिसतंय, मोठमोठे वृक्ष आपल्याला इथे दिसत नाही. आणि इथे ही परिसंस्था, तिथले जैविक आणि अजैविक घटक तयार झालेली आहे. मित्रांनो इथला जो हा टेबल दिला आहे तो तुम्हाला सहजपणे भरता येईल, तो तुम्ही भरण्याचा प्रयत्न करा. हेच तुमचं होमवर्क असणार आहे. पुढे बघूया पुढचा भाग. आता मित्रांनो दुसरी परिसंस्था, भूपरिसंस्थेमधलीच आपण दुसरी संस्था बघतोय, ती आहे जंगलातील परिसंस्था. आता मित्रांनो ही सुद्धा निसर्गनिर्मितच परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष असतील, एकाच ठिकाणी असतात. अजैविक घटकांमध्ये आपण विचार केला तर जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, त्यामध्ये हवामान येणार, तापमान येणार, पर्जन्यमान येणार, हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात इथे आढळतात, नाही का. आणि त्यापासून अशी ही जंगल परिसंस्था जी इथे तयार होते, तुम्हाला आकृतीने दाखवता येईल. या पद्धतीने ही जंगल परिसंस्था असते. इथे सुद्धा जैविक आणि अजैविक घटक एकत्र एकमेकांवरती अवलंबून असतात, हे आपल्याला सांगता येईल. ओके, आता मित्रांनो पुढे बघूया. हे झाले, लक्षात घ्या, हे सर्व होते भूपरिसंस्थेचे प्रकार. आता आपण बघणार आहोत जलीय परिसंस्था. हा टेबल आहे, तुम्हाला सहज भरता येईल. आता जलीय परिसंस्था म्हणजे नेमकं काय, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 71% भाग हा पाणीचा आहे पृथ्वी. मग या पाण्यामधलेली असली जी परिसंस्था आहे तिलाच आपण काय म्हणतो मित्रांनो, जलीय परिसंस्था असे म्हणतो. आणि हा एवढा मोठा भाग आहे त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नैसर्गिक परिसंस्थेत जलपरिसंस्था अभिक्षेत्री दृष्टीने जास्त व्यापक आहे. आता इथे सुद्धा मित्रांनो ज्याप्रमाणे आपण भूपरिसंस्थामध्ये गवताळ प्रदेशातील परिसंस्था पाहिली, त्याचप्रमाणे जंगलातील परिसंस्था पाहिली, तसंच आपल्याला पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रकार दिसतात. गोड्या पाण्यातील परिसंस्था, गोडं पाणी एक आहे, आपल्याला माहिती आहे, नदी, तळे, नाले, नाही का, डॅम असेल ते गोड्या पाण्याचं असतं. आणि दुसरं आहे खारे पाणी. खारे पाणी म्हणजे समुद्राचा भाग. मग यामधील परिसंस्था, त्याचप्रमाणे खाडी भागातील परिसंस्था, अशा यामध्ये सुद्धा जलीय परिसंस्थेमध्ये सुद्धा प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार आपण बघूया, गोड्या पाण्यातील परिसंस्था. आता या परिसंस्था नेमक्या असतात कुठे, गोडं पाणी कोणतं, तर नदीमधलं, तळ्यामधलं, सरोवरमधलं, नाही का. एखादं छोटंसं डॅम असेल ते सुद्धा गोडं पाण्याचंच असणार आहे, त्यामुळे त्याचा समावेश होणार. मग या परिसंस्थेमध्ये काय असणार आहे, तर नदीद्वारे आणि पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जेचं संक्रमण होतं. यामध्ये मित्रांनो अजैविक घटक जर बघितले तर ते कोणते येणार, तर अर्थात पाणी असणारच आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे वायू, आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन वायू प्राण्यांसाठी आवश्यक आहे, तो पाण्यात मिसळलेला असतो आणि तो पाण्यातून तिथले प्राणी जसे हे असतील आपले मासे वगैरे असतील ते घेऊ शकतात. त्यामुळे ते सुद्धा काय झाले, अजैविक घटक. सूर्यप्रकाश हा सुद्धा काही ना काही परावर्तनानुसार प्रकाश जो आहे किंवा सूर्यप्रकाश जो आहे हा सुद्धा पाण्यातून पार जाऊ शकतो आणि खाली काही प्रमाणात मिळू शकतो. त्यामुळे तो सुद्धा त्याचा काय झाला, अजैविक घटक झाला. खाली असणारी माती, खडक, रेती हे सर्व काय झाले, अजैविक घटक गोड्या पाण्यातील परिसंस्थेतील. मग यामध्ये जैविक घटक कोणते, तर अर्थातच मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे शैवाले तिथे असतात, त्याचप्रमाणे खाली वनस्पती असतात, नाही का. हे साले जैविक घटक. प्राथमिक भक्षकाचा विचार केला तर छोटे मासे, लहान मासे, त्यांना खाणारे मोठे मासे हे द्वितीय भक्षक. अशा पद्धतीने इथे सुद्धा जैविक घटक आणि अजैविक घटक हे असतातच. त्याचप्रमाणे यांना
यांचं विघटन करणारे मृत वनस्पती किंवा प्राणी यांचं विघटन करणारे विघटकसुद्धा विघटकसुद्धा मित्रांनो या आपल्याला परिसंस्थेमध्ये आढळतात। वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्यांचे अजैविक घटकात रूपांतर करणारे विघटकसुद्धा या जलभागाच्या तळावर आपल्याला आढळतात। ओके, अशा पद्धतीने मित्रांनो गोड्या पाण्यातील ही जी परिसंस्था आहे ही आपल्याला सांगता येईल। ओके, पुढे बघूया। पुढचं आहे मित्रांनो खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था। या परिसंस्थेमध्ये सागरी वनस्पतींची वाढ होते। शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे असतील, झिंगे असतील या उथळ भागात आढळतात। सागराच्या मध्यभागी जर तुम्ही गेलात तर कमी प्रमाणात जलचर आढळतात। मग ते मोठे मासे जे लहान माशांना खातात ते द्वितीय भक्षक इथे आढळतात। समुद्रात पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात। त्याचप्रमाणे सागर तळावर विघटकांची संख्या ही जास्त असते। म्हणजे विघटक जे आहेत मित्रांनो हे सागर तळाशी सुद्धा असतात। मृत वनस्पती, मृत प्राणी व टाकाऊ पदार्थ सागर तळावर जमा होऊन त्यांचं सूक्ष्मजीवांमार्फत विघटनाचं कार्य जे हे सतत चालू असतं। ओके, आता मित्रांनो हे झाले दोन प्रकार, जली परिसंस्था आणि भूपरिसंस्था। आता आपण बघूया मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास। आता या परिसंस्थांचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतोय। तर हा नेमका कसा? तर मानवाच्या विविध कृतींमुळेच या परिसंस्थांचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो। उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं तर खाणकाम, मायनिंग ज्याला आपण म्हणतो नाही का, हे खाणकाम मित्रांनो चालू असल्यामुळे तिथली जी परिसंस्था आहे ती नष्ट होण्यास कारणीभूत ठरते। आता खाणकाम म्हणजे नेमकं काय? तर समजा मित्रांनो कोळशाच्या खाणी असतील त्यावेळेस ती खाण खणली जाते, दगडाच्या खाणी असतील, काही मूलद्रव्यांच्या खाणी असतात, काही वेळेस रस्ता आपल्याला बनवायचा असतो त्यामुळे मित्रांनो डोंगराचं खाणकाम केलं जातं, पहाडाचं खाणकाम केलं जातं। मग त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या परिसंस्थेचा ऱ्हास होण्याची शक्यता जी असते नाही का, त्यामुळे मित्रांनो सजीव व निर्जीव घटकांचे संबंधही त्यामुळे बिघडतात। विविध मानवी प्रक्रिया, कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात हे आपल्याला दिसून येत आहे। आता मित्रांनो काही अशा कृती आहेत किंवा काही अशा मानवी प्रक्रिया आहेत की त्यामुळे परिसंस्थाचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो। त्यापैकी आपल्याला सांगता येईल मित्रांनो लोकसंख्या वाढ। आता लोकसंख्या वाढीमुळे काय होतं? मानव जो आहे तो गरजा भागवण्यासाठी निसर्गाची अमाप साधन संपत्ती जी तो घेत असतो। आपल्या नव्या बदलांमुळे मानवाच्या जगण्याच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली। त्यामुळे मित्रांनो या परिसंस्थेवरचा ताण वाढला आहे। टाकाऊ पदार्थाचे प्रमाण जर बघितलं ते सुद्धा वाढलेले, हे एक महत्त्वाचं कारण आहे लोकसंख्या वाढ। दुसरं आहे शहरीकरण। वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचं क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो। आता मित्रांनो शहर वाढतं म्हणजे नेमकं काय? तर शहराच्या आजूबाजू असणारं जंगल जे ते नष्ट होतं, तिथली वृक्ष जे त्याची कटिंग होते आणि तिथे घरं बांधली जातात, सिमेंटचं जंगल तयार होतं असं आपण म्हणतो। आपल्या मुंबईचा जर आपण विचार केला मित्रांनो तर आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण आपलं मुंबई जे आहे हे 7 बेटावरचं शहर असं मानलं जातं। पण तरीसुद्धा त्या बेटांवरती काही ठिकाणी जे आहे दलदलीचा भाग आहे त्याच्यावर भर करून तिथे बिल्डिंगा बांधल्या येतात। त्याचप्रमाणे जर जागा नसेल तर उपनगरात लोक जात आहेत। म्हणजे अशा पद्धतीने तिकडची जी परिसंस्था आहे ती ऱ्हास होण्यास कारणीभूत एका प्रकारे मानव किंवा शहरीकरण हा एक सुद्धा भाग आहे। पुढे आहे औद्योगिकरण आणि वाहतूक। मित्रांनो लोकसंख्या वाढते त्यामुळे वस्तूंचा वापर वाढला आहे, त्यामुळे औद्योगिकरण वाढणं गरजेचं आहे। मग हा कच्चा माल कुठून मिळतो? तर हा कच्चा माल नैसर्गिक जंगल तोडूनच मिळवला जातो। त्यामुळे औद्योगिकरण म्हटलं म्हणजे जंगलतोड झालीच नाही का, जंगलाचा नाश होतो। त्याचप्रमाणे मित्रांनो औद्योगिकरणासाठी लागणारा जे कच्चा माल हा जंगलातूनच घेतला जातो। औद्योगिकरण वसवण्यासाठी जंगलाचाच वापर केला जातो, तेच नष्ट केले जातात। त्यामुळे तेथील परिसंस्था ज्या तर नष्ट आपल्याला झालेल्या दिसून येतात। त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी सुद्धा मित्रांनो जे रस्ते तयार होतात, रेल्वे मार्ग तयार होतात, हे कुठून जातात? हे सुद्धा जंगलातूनच जातात। एखाद्या डोंगरातून जातात, पहाडातून जातात, ते तिथून मार्ग तयार केले जातात आणि परिसंस्थेचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो। पुढचा भाग आहे पर्यटन, निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे आहेत हे निसर्गरम्य परिसरात येतात। मग या पर्यटकांसाठी काहीतरी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात। त्यासाठी मग आजूबाजूची जंगलं नष्ट करून तिथे हॉटेली, तिथे
मोठमोठ्या बिल्डिंगीज तयार होतात जेणेकरून पर्यटक राहू शकतील. त्यामुळे सुद्धा मित्रांनो स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो आणि त्याची हानी झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे मोठी धरणे मित्रांनो, एखादं धरण बांधायचं असेल तर नेमकं काय करावं लागतं? त्यासाठी एक मोठा परिसर लागतो आणि अर्थातच तो शहराचा लागू शकत नाही, तर तो कोणता लागणार आहे तर जंगलाचा. मग ते जंगलला ठिकाणी जर डॅम बांधायचं असेल तर तिथली पूर्ण परिसंस्था आहे मित्रांनो ही पाण्याखाली जाते, म्हणजे तिथली परिसंस्था नष्ट होते. गवता प्रदेश असेल त्याचं रूपांतर जलीय परिसंस्थेत होतं. त्यामुळे धरणांमुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाहसुद्धा कमी होतो आणि याच परिणाम म्हणजे काय, पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या ज्या परिसंस्था आहेत त्या नष्ट होतात. कारण की नदी वाहत असताना तिथे डॅम बांधलं तर खाली वाहणारं पाणी कमी होणार आहे, त्यामुळे पुढची परिसंस्था नष्ट होणार आहे. अशी अनेक कारणं जी आहेत मित्रांनो ही आपल्याला देता येतील. सर्वात महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल युद्ध हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे परिसंस्था नष्ट होण्यासाठी. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, जमीन, पाणी, खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूह स्पर्धा व मतभेदातून युद्ध होते. मग या युद्धात नेमकं काय होतं, तर बॉम्बवर्षा होईल, कुठे सुरुंगस्फोट केले जातील. मग यामुळे मित्रांनो जीवितहानी तर होतेच, परंतु नैसर्गिक परिसंस्थेमध्ये सुद्धा मोठे बदल होतात आणि ते नष्टसुद्धा होतात. आपण फक्त मानवी किंवा जीवितहानीचा विचार करून तर पूर्ण जंगल नष्ट होतं, तिथलं पूर्ण क्लायमेट चेंज होतं. कारण की वेगवेगळे विषारी वायू जे ते बाहेर पडतात आणि त्यामुळे परिसंस्थेचा ऱ्हास जायला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे काही आपत्ती ज्या आहेत या निसर्गनिर्मित किंवा मानवी हस्तक्षेपामुळे येतात. त्यामुळे सुद्धा मित्रांनो पर्यावरणाचा म्हणजे परिसंस्थेचा ऱ्हास होतो. त्यामध्ये आपल्याला भूकंप सांगता येईल, ज्वालामुखी सांगता येईल, महापूर, दुष्काळ या निसर्गिक आपत्त्या आहेत आणि मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्थेत रूपांतर होते, तर काही परिसंस्थेचा ऱ्हास होतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हे सर्व कळालं असेल आणि हे प्रकरण जे ते आपलं इथे संपलं आहे. तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कळालं असेल असं समजतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नक्की स्वाध्याय घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड बाय.